श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवस सूर्योदयाने सुरू होतो, पण प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस असे असतात जे आयुष्य बदलत नाहीत, पण ते आपल्या विचारांची दिशा बदलून जातात. आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की मार्ग बदलतो, आणि अनेकदा मार्ग बदलला की संपूर्ण आयुष्य नव्या वळणावर येऊन उभं राहतं. 20 जुलै हा दिवस कर्क राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एकसारखाच असेल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. परंतु काही कर्क राशीच्या व्यक्तींना आज स्वतःच्या मनाशी, नात्याती आणि अपूर्ण राहिलेल्या काही प्रश्नांशी पुन्हा एकदा सामना करण्याची वेळ येऊ शकते. कर्क राशी ही फक्त एक रास नाही, तर ती भावनांचं एक विश्व आहे. या राशीचे लोक बाहेरून कितीही हसत असले तरी त्यांच्या मनात अनेक न बोललेले संवाद सुरू असतात. कधी कोणाला दुखावू नये म्हणून ते स्वतः शांत राहतात, कधी एखादं नातं टिकावं म्हणून स्वतःचं मन दाबून ठेवतात, आणि कधी स्वतःची वेदना लपवून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वेळी शांत राहणं म्हणजे मन शांत असतंच असं नसतं. काही शांतता ही थकव्याची असते, काही शांतता ही न बोललेल्या वेदनेची असते, आणि काही शांतता ही स्वतःला समजून घेण्याच्या प्रयत्नांची असते. आज जर तुम्ही स्वतःला फक्त 5 मिनिटं दिलीत तर कदाचित तुम्हाला तुमच्या मनाचा असा एक कोपरा दिसेल जे तुम्ही अनेक दिवसांपासून पाहिलाच नाही. संकेत क्रमांक 1. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एखादा प्रश्न सतत फिरत असेल. मी जे करत आहे ते खरंच योग्य आहे का? हा प्रश्न करिअरचा असू शकतो, एखाद्या नात्याचा असू शकतो, किंवा स्वतःच्या आयुष्याच्या दिशेचाही असू शकतो. विशेष म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आज कोणीतरी येऊन देणार नाही. ते तुमच्यातच आत दडलेलं असू शकतं. आज एखादी छोटी घटना, एखाद्या व्यक्तीचं साधं वाक्य, किंवा अगदी शांततेत मिळालेला एक क्षण तुम्हाला आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेली गोष्ट दाखवू शकतो. म्हणून आज स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेकदा आपण मन आधी सत्य सांगतं आणि नंतर परिस्थिती ते खरं असल्याचं दाखवते. संकेत क्रमांक 2. कर्क राशींच्या व्यक्तींची एक सवय असते, त्या प्रत्येक नात्यात स्वतःच जास्त गुंततात. त्यांना वाटतं मी अजून थोडं समजून घेतलं तर नातं टिकेल, मी अजून थोडं सहन केलं तर सगळं ठीक होईल. पण प्रत्येक नातं एकट्याच्या प्रयत्नाने टिकत नाही. आज एखादा छोटासा प्रसंग तुम्हाला हा फरक समजावून सांगू शकतो. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी सतत उपलब्ध राहिलात, ती व्यक्ती खरंच तुमच्या भावनांची किंमत ओळखते का? हा प्रश्न मनात येऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर घाईत शोधू नका. फक्त लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या, कारण शब्द अनेकदा बदलतात, पण कृती माणसाचा खरा स्वभाव दाखवतात. आजचा दिवस कदाचित कोणाला गमावण्याचा नाही, तर स्वतःची किंमत ओळखण्याची सुरुवात ठरू शकते. कधीकधी आयुष्य आपल्याला मोठा धक्का देत नाही, ते फक्त काही संकेत देतं. पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर विचार करतो, हे आधी समजलं असतं तर. आजचा दिवस अशाच काही शांत संकेतापैकी एक ठरू शकतो. कर्क राशींच्या व्यक्तीमध्ये एक सुंदर गुण असतो. ते प्रत्येक व्यक्तीमधील चांगुलपणा शोधण्याचा प्रयत्न करतात, पण याच स्वभावामुळे काही वेळा ते स्वतःलाच विसरतात. दुसऱ्यांसाठी झगडताना स्वतःचं मन किती थकलं आहे याची त्यांनाच जाणीव होत नाही. संकेत क्रमांक 3. जुन्या आठवणी पुन्हा समोर येतील, पण यावेळी त्यांचा अर्थ वेगळा असेल. आज एखादा जुना फोटो, एखादं ठिकाण, एखादं गाणं किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव अचानक तुमच्या मनात जुन्या आठवणी जाग्या करू शकतं. पहिल्या क्षणी तुम्हाला वाटेल ही फक्त एक आठवण आहे, पण जर तुम्ही शांतपणे त्या भावनेकडे पाहिलं तर लक्षात येईल की ही आठवण तुम्हाला भूतकाळात अडकवण्यासाठी नाही आली, तर त्या अनुभवातून तुम्ही किती बदललात हे दाखवण्यासाठी आले आहे. कधी काळी जी गोष्ट तुम्हाला रडवायची, आज त्याच गोष्टीकडे तुम्ही अधिक समजूतदारपणे पाहू शकता. हा बदल छोटा नाही, ही तुमच्या मानसिक प्रवासाची खूण आहे. संकेत क्रमांक 4. तुमच्या शांत स्वभावाची परीक्षा घेणारा एक प्रसंग येऊ शकतो. आज कोणीतरी तुमच्या बोलण्याचा गैरसमज करू शकतो, किंवा तुमच्या शांततेचा अर्थ कमकुवतपणा समजू शकतो. त्या क्षणी 2 मार्ग तुमच्यासमोर असतील. पहिला रागाच्या भरात लगेच उत्तर देण्याचा, दुसरा थोडा वेळ घेऊन परिस्थिती समजून घेण्याचा. लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई जिंकणं महत्त्वाचं नसतं. काही लढाया टाळणं हेच मोठं शहाणपण असतं, आणि तुमचा संयम तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकतो. आणि कदाचित दिवस संपल्यावर तुम्हालाही जाणवेल, मी शांत राहिलो म्हणून एक मोठा वाद टळला. मनात एक गोष्ट कायम ठेवा, ज्याला स्वतःच्या मनावर नियंत्रण असतं त्याला परिस्थिती सहज हलवू शकत नाही. आयुष्यातील काही वळणं अशी असतात जिथे निर्णय आपण घेतो, पण त्याचे परिणाम पुढील अनेक दिवस आपल्यासोबत चालत राहतात. म्हणूनच आजचा दिवस घाईचा नाही, निरीक्षणाचा आहे. आज लोक काय बोलतात यापेक्षा ते कसे वागतात याकडे लक्ष द्या, कारण सत्य अनेकदा शब्दांमध्ये नसतं,
ते वागण्यात दिसतं. संकेत क्रमांक 5. एक अपूर्ण राहिलेला अध्याय पुन्हा तुमच्यासमोर उघडू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी अपूर्ण राहतात. एखादं स्वप्न, एखादा निर्णय, एखादं नातं किंवा स्वतःला दिलेलं एखादं वचन. कर्क राशीच्या व्यक्ती अशा गोष्टी सहज विसरत नाहीत. त्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायम जपून ठेवतात. आज एखाद्या छोट्याशा प्रसंगामुळे त्या अपूर्ण अध्यायाची आठवण पुन्हा जागी होऊ शकते. पहिल्या क्षणी मनात खंत निर्माण होऊ शकते, पण त्या खंतेतच एक प्रश्न लपलेला असेल. हा अध्याय खरंच संपला आहे का, की मीच तो बंद समजून बसलो आहे? जर अजूनही एखादी गोष्ट सुधारण्याची संधी असेल तर ती रागाने नाही, तर शांतपणे आणि स्वाभिमान जपून घ्या. पण जर वेळ निघून गेली असेल तर स्वतःला दोष देण्यात आयुष्य वाया घालवू नका. काही दारे बंद होतात कारण पुढे आणखी योग्य दार उघडण्यासाठी जागा तयार होत असते. संकेत क्रमांक 6. विश्वास ठेवण्यापूर्वी एकदा शांतपणे निरीक्षण करा. आज एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप गोड बोलू शकते, खूप आश्वासन देऊ शकते किंवा अचानक जवळ येण्याचा प्रयत्न करू शकते. याचा अर्थ ती व्यक्ती चुकीची आहे असा नाही, पण आज भावनेपेक्षा विवेकाला थोडं पुढे ठेवा. कर्क राशीच्या व्यक्ती मनाने जोडतात, म्हणूनच कधीकधी त्या शब्दावर पटकन विश्वास ठेवतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, ही व्यक्ती जी बोलत आहे ते तिच्या कृतीतही दिसतं का? जर उत्तर हो असेल तर नातं अधिक मजबूत होऊ शकतं. पण जर शब्द आणि कृती यांच्यात मोठा फरक दिसत असेल तर घाईने मन उघडू नका. विश्वास ही खूप मौल्यवान गोष्ट आहे. तो कमवावा लागतो, फक्त मागून मिळत नाही. जर तुम्ही इथपर्यंत माझ्यासोबत आले आहात तर श्रद्धेने कमेंटमध्ये एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची श्रद्धा आणि तुमचे अनुभव वाचायला आम्हाला नेहमी आनंद होतो. आणि आता मन शांत ठेवा, कारण पुढील संकेत कदाचित तुमच्या स्वतःबद्दलच्या विचारांनाच एक नवीन दिशा देऊ शकतात. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई बाहेरच्या जगाशी नसते, ते स्वतःच्या मनाशी असते. कधी एखाद्याला विसरायचं असतं पण मन विसरू देत नाही. कधी पुढे जायचं असतं पण भूतकाळ मागे खेचत राहतो. आणि कधी सर्व काही ठीक असल्याचं दाखवताना आतून मात्र मन पूर्णपणे थकलेलं असतं. आजचा दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू शकतो. प्रत्येक वेदना आयुष्यभर जपण्यासाठी नसते. काही वेदना आपल्याला अधिक शहाणं बनवण्यासाठी येतात. संकेत क्रमांक 7. एक निर्णय तुमच्या पुढील काही दिवसांची दिशा ठरवू शकतो. आज तुम्हाला 2 पर्यायांपैकी एक निवडण्याची वेळ येऊ शकते. तो निर्णय मोठा असेलच असं नाही, पण त्याचा परिणाम मोठा असू शकतो. कर्क राशींचे व्यक्ती अनेकदा निर्णय घेताना स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार आधी करतात. ही तुमची ताकद आहे. पण प्रत्येक वेळी स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यांना आनंद देणं योग्य ठरत नाही. आज जर एखाद्या निर्णयामुळे तुमचं मन सतत अस्वस्थ होत असेल तर थोडा वेळ घ्या. निर्णय घाईने घेऊ नका, कारण काही मिनिटांचा संयम काही महिन्यांचा पश्चाताप वाचवू शकतो. संकेत क्रमांक 8. ज्या गोष्टीला तुम्ही अपयश समजत होतात तीच तुमची ताकद ठरू शकते. प्रत्येक कर्क राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक घटना असते जिची आठवण आली की अजूनही मनात वेदना निर्माण होते. कदाचित एखादं तुटलेलं नातं, एखादी गमावलेली संधी किंवा पूर्ण न झालेलं स्वप्न. पण एकदा मागे वळून पहा, जर ती घटना घडली नसती तर आज तुम्ही जे शिकलात ते शिकलात का? आजचा दिवस तुम्हाला हे जाणून देऊ शकतो की काही पराभव हे आयुष्य संपल्याचं चिन्ह नसतात, ते आयुष्याला योग्य दिशा देणारे वळण असतात. तुमच्या जखमांकडे कमकुवतपणांसारखं पाहू नका, त्या तुमच्या अनुभवांच्या खुणा आहेत. आणि अनुभव ही अशी संपत्ती आहे जी कोणताही माणूस तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आज फक्त एवढंच लक्षात ठेवा, जे मन स्वतःला माफ करायला शिकतं तेच मन पुन्हा नव्याने उभं राहू शकतं. आत्तापर्यंत आपण मन, नाती आणि निर्णय याबद्दल बोललो, पण कर्क राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे अंतर्मनाचा आवाज. हा आवाज नेहमी मोठ्याने बोलत नाही, तो शांतपणे इशारे देतो. पण जेव्हा आपण सतत धावपळीचा असतो तेव्हा तो आवाज ऐकूच येत नाही. आजचा दिवस कदाचित तुम्हाला थोडं थांबून स्वतःला ऐकण्याची संधी देऊ शकतो. संकेत क्रमांक 9. एक लहानसा योगायोग तुम्हाला मोठा विचार देऊ शकतो. आज तुम्ही एखादं वाक्य ऐकाल, एखाद्या व्यक्तीची भेट होईल किंवा एखादी साधी घटना घडेल जी पहिल्या नजरेत अगदी सामान्य वाटेल, पण दिवस जसा जसा पुढे जाईल तसं तसं त्या घटनेचं महत्त्व तुमच्या लक्षात येऊ शकतं. कधीकधी आयुष्य मोठे बदल गाजावाजा करून आणत नाही, ते एका छोट्याशा संकेताने सुरुवात करतं. म्हणून आज घडणाऱ्या प्रत्येक छोट्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधायची गरज नाही, पण प्रत्येक गोष्ट पूर्णपणे नाकारण्याचीही गरज नाही. संकेत क्रमांक 10. तुमच्या शांततेची किंमत प्रत्येकाला समजेलच असं नाही. कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा वाद टाळण्यासाठी शांत राहतात, पण काही लोक त्या शांततेचा चुकीचा अर्थ काढतात. आज अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे तुम्हाला स्वतःची भूमिका स्पष्टपणे मांडावी लागेल.
लक्षात ठेवा, शांत असणं आणि गप्प बसणं यात फरक असतो. स्वाभिमान जपण्यासाठी बोलणं आवश्यक असतं, तर आदराने पण ठामपणे बोला. कारण सतत गप्प राहिलात तर काही लोक तुमच्या संयमाला संमती समजू शकतात. आज योग्य वेळी उच्चारलेलं एक वाक्य भविष्यातील अनेक गैरसमज टाळू शकतं. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी ज्या गोष्टीची भीती बाळगतो ती खरोखर वास्तवात आहे का, की माझ्या मनातील शंका? हा प्रामाणिकपणे विचारला तर अनेक निर्णय अधिक स्पष्ट होऊ शकतात. आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं, आपल्याकडे थांबणारी परिस्थिती नव्हती, तर आपल्या मनात निर्माण झालेली भीती होती. कर्क राशींच्या व्यक्तीची संवेदनशीलता ही त्यांची ताकद आहे, पण कधीकधी हीच संवेदनशीलता त्यांना प्रत्येक गोष्ट जास्त खोलवर विचार करायला भाग पाडते. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो. ज्या प्रश्नांची उत्तरं आज नाहीत त्यांच्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. काही उत्तरं फक्त वेळच देते. संकेत क्रमांक 11. एखादं दार बंद झालं आहे असं वाटत असेल तर त्याच क्षणी दुसऱ्या दिशेचा विचार सुरू होऊ शकतो. गेल्या काही दिवसात एखादी योजना मनासारखी पूर्ण झाली नसेल किंवा एखादी अपेक्षा पूर्ण झाली नसेल तर त्याचा भार अजूनही मनात असू शकतो. आज एखाद्या छोट्या अनुभवातून तुम्हाला जाणवू शकतं की आयुष्य नेहमी एकाच मार्गाने पुढे जात नाही. काही वेळा आपण ज्या गोष्टीला शेवट समजतो ती प्रत्यक्षात नवीन सुरुवातीची तयारी असते. म्हणून आज एखादी संधी पहिल्यांदा लहान वाटली तरी तिचा लगेच नाकारू नका. संकेत क्रमांक 12. एक शांत निरीक्षण भविष्यातील मोठी चूक टाळू शकतं. आज कोणावरही पटकन विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा कोणाबद्दल अंतिम मत बनवण्यापूर्वी थोडा वेळ घ्या. लोक नेहमी स्वतःला शब्दांनी ओळख करून देतात, पण त्यांचा खरा स्वभाव त्यांच्या सातत्यपूर्ण वागण्यात दिसतो. आज एखादी व्यक्ती खूप जवळची वाटू शकते, पण जवळीक आणि विश्वास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विश्वासाला वेळ द्या, निरीक्षणाला संधी द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाला दुर्लक्षित करू नका. कर्क राशींच्या व्यक्तींमध्ये अंतर्ज्ञानाची ताकद अनेकदा चांगली असते. जर मन सतत एखाद्या गोष्टीबद्दल सावध राहायला सांगत असेल तर त्या भावनेचा शांतपणे विचार करा. प्रत्येक शंकेवर विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक इशाराही दुर्लक्षित करू नका. संकेत क्रमांक 13. ज्या गोष्टीपासून तुम्ही दूर पळत आहात तिचाच सामना करण्याची वेळ येऊ शकते. काही निर्णय आपण सतत पुढे ढकलत राहतो कारण त्यांच्यासोबत अस्वस्थता जोडलेली असते. कदाचित एखादा संवाद, कदाचित एखादी जबाबदारी किंवा स्वतःशी प्रामाणिक होण्याचा क्षण. आज परिस्थिती तुम्हाला त्या विषयाकडे पुन्हा वळवू शकते. लक्षात ठेवा, टाळलेला निर्णय अनेकदा अधिक मोठा होतो, पण योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय मनावरील ओझं हलकं करू शकतो. संकेत क्रमांक 14. एखादी व्यक्ती तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागण्याची जाणीव होईल. तुमच्या सातत्यपूर्ण वागण्यामुळे, तुमच्या प्रामाणिकपणामुळे किंवा तुमच्या संयमामुळे कोणीतरी तुमच्यावर अधिक विश्वास ठेवू लागलेलं असू शकतं. कदाचित ते शब्दात व्यक्त होणार नाही, पण त्याच्या वागण्यातून त्याची जाणीव होऊ शकते. आज लोकांच्या छोट्या कृतीकडे लक्ष द्या. आदर अनेकदा मोठ्या घोषणांमधून नाही तर छोट्या वागण्यातून दिसतो. संकेत क्रमांक 15. आजचा सर्वात मोठा संदेश स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागवण्याचा. कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांना धीर देतात, पण स्वतःसाठी कठोर होतात. जर एखादी चूक झाली असेल तर ती तुमच्या संपूर्ण आयुष्याची ओळख नाही. जर एखादं नातं टिकलं असेल तर त्याचा अर्थ तुम्ही प्रेम करण्यात अयोग्य आहात असं होत नाही. जर एखादं स्वप्न उशिरा पूर्ण होत असेल तर याचा अर्थ ते कधीच पूर्ण होणार नाही असा होत नाही. आज स्वतःला एक संधी द्या. स्वतःशी जसं तुम्ही एखाद्या जिवलग मित्रांशी प्रेमाने बोलाल तसंच एकदा स्वतःशीही बोला. कधीकधी सर्वात मोठा बदल बाहेर घडत नाही, तो आपल्या मनात घडतो. जर आज मनात सतत अस्वस्थता, गोंधळ किंवा एखाद्या निर्णयाची चिंता असेल तर संध्याकाळी शांत वातावरणात स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मनात त्यांचे स्मरण करून एक तुपाचा दिवा लावा. त्यानंतर डोळे मिटून 108 वेळा श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. जप पूर्ण झाल्यावर घाईने उठू नका. काही क्षण शांत बसा आणि मनात प्रार्थना करा. स्वामी, मला योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची बुद्धी, योग्य कर्म करण्याचं धैर्य आणि कोणत्याही परिस्थितीत मन स्थिर ठेवण्याची शक्ती द्या. अशा प्रकारची साधना अनेक भक्त श्रद्धेने करतात. तिचा उद्देश मन अधिक स्थिर, शांत आणि सकारात्मक बनवणे हा आहे. आजच्या 3 सावधानता. भावनेच्या भरात आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. एक रात्र विचार केल्याने अनेक चुका टाळता येऊ शकतात. नंबर 2. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या हिताचीच असेल असे समजू नका. विश्वास ठेवण्यापूर्वी कृती आणि सातत्य यांचा विचार करा. नंबर 3. मनात सतत अस्वस्थता जाणवत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. विश्रांती घ्या, विश्वासू व्यक्तीशी बोला किंवा स्वतःला वेळ द्या. थकलेलं मन अनेकदा चुकीचे निष्कर्ष काढू शकतं.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, भविष्य हे निश्चित लिहिलेलं पुस्तक नसतं. ते आपल्या विचारांनी, निर्णयांनी आणि कृतींनी घडत जातं. श्रद्धा तुम्हाला धैर्य देऊ शकते, पण योग्य कर्मच तुमचा मार्ग घडवतं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.